आता पुढच्या राजकीय रिपोर्टकडे। महायुतीतला गृहमंत्रीपदाचा पेच सुटता सुटेना। एकनाथ शिंदे गृहमंत्रीपदावर अडून बसलेत। शपथविधीच्या पूर्वसंध्येला देखील महायुतीत धुसफूस या निमित्तानं समोर आलेली आहे। निवडणुकीत मोठं यश मिळवल्यानंतर देखील महायुतीत खाते वाटपावरून असलेला बेबनाव समोर आला आहे। पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट। शिंदेंचा गृह खात्याचा हट्ट कायम। भाजप श्रेष्ठी काय तोडगा काढणार? शपथविधीच्या पूर्वसंध्येला धुसफूस सुरूच। भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरला। शपथविधीचा मुहूर्त ठरला, मात्र महायुतीतला गृहमंत्रीपदाचा तिढा काही सुटायला तयार नाही। गृह खातं हे सत्तेतलं 2 नंबरचं पद मिळावं यासाठी म्हणून एकनाथ शिंदेंनी आपला धनुष्यबाण ताणून धरलेला आहे। काही दिवसांच्या नाराजी नाट्यानंतर शिंदे मंगळवारी ऍक्शन मोडवर आले। वर्षावर गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठकांचा सिलसिला पार पडला। मात्र शिंदे गृहमंत्रीपदासाठीचा त्यांचा हट्ट सोडायला तयार नाहीत। साम टीव्हीशी संवाद साधताना शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी गृहमंत्रीपदासाठी आग्रह कायम असल्याचं म्हटलं, तर दुसरीकडे गृहमंत्रीपदाबाबत रात्रीपर्यंत निर्णय होईल असं भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी यांनी सांगितलं। गृहमंत्रीपदासाठी आजही आमचा आग्रह आहे, परंतु आता संध्याकाळी या नेत्यांची मला वाटतं बैठक होईल आणि या बैठकीमध्ये सर्व निर्णय होतील। खाते वाटप होईल, किती मंत्री शपथ घेतील त्याबद्दलची चर्चा होईल। या सर्व चर्चा या संध्याकाळी मला वाटतं आज होतील। रात्र उशिरापर्यंत कोण मंत्रिमंडळात येईल त्याची सुद्धा यादी जाहीर होईल। वो अभी रात को फाइनल होगा, चर्चा करेंगे, अभी नहीं। महायुतीत गृहमंत्रीपदावरून अजूनही तिढा कायम असल्याचं उघड झालं। मात्र एकनाथ शिंदे गृहमंत्रीपदासाठी का अडून बसलेत? त्यांची काही कारण आहेत का, तीही पाहूया। मुख्यमंत्रीपदानंतर गृह खातं हे सरकारमधलं 2 नंबरचं मंत्रीपद। मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं असल्यास आणि अजित पवार अर्थमंत्री झाल्यास त्यांचं स्थान 2 नंबरचं असणार। गृह खातं न मिळाल्यास एकनाथ शिंदे थेट 3 नंबरच्या स्थानावर जाणार। आगामी महापालिका झेडपी निवडणुकांच्या दृष्टीनं गृह खातं शिवसेनेकडे ठेवण्याचा शिंदेंचा आग्रह। पक्षाच्या बळकटीकरणासाठी आणि मित्र पक्षांवरही वचक ठेवण्यासाठी गृह खातं गरजेचं। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस उपमुख्यमंत्री झाले होते, मात्र त्यांनी गृह खातं न सोडल्यामुळे त्यांचा 2 नंबरवरचा मान कायम राहिला होता। त्यामुळेच आता एकनाथ शिंदेंनीही उपमुख्यमंत्रीपदासोबत गृह खातं आपल्याला हवं असल्याची मागणी केल्याचं कळत आहे। मात्र भाजप गृह खातं सोडायला तयार नाही। त्यामुळे शपथविधी काही तासांवर आलेला असताना गृह खात्यावरून तिढा कायम आहे। आता शपथविधी आधी शिंदे गृह खात्यावरून माघार घेणार की त्यांची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस गृह खातं सोडणार, याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।